आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत ज्यात एकाच वेळी दोन अगदी विरुद्ध गोष्टी घडत आहेत. अच्छा. हो, विषय आहे महाराष्ट्राचं आयटी क्षेत्र. म्हणजे बघा, एका बाजूला बातमी येते की जागतिक पातळीवर आयटी कंपन्यांची वाढ थांबलीय, बजेट कमी होत आहेत. बरोबर. आणि दुसऱ्याच बाजूला बातमी येते की महाराष्ट्रात अब्जावधी डॉलर्सची गुंतवणूक येतेय, सरकार आर्टिफिशियल इंटेलिजन्स सारखी धोरणं आणतंय. हे गणित जुळतं कसं आहे? हाच तर सगळ्यात रंजक प्रश्न आहे. याला आपण महाराष्ट्राचा आयटी पॅराडॉक्स असं काहीसं म्हणू शकतो. पॅराडॉक्स? हो, म्हणजे जागतिक मंदीचं सावट असताना राज्यात इतका उत्साह कुठून येतोय? ही फक्त वरवरची चमक आहे की यामागे काहीतरी ठोस कारणं आहेत? बरोबर. आणि आज आपण याच कोड्याचा उलगडा करणार आहोत. आपल्या श्रोत्यांनी पाठवलेल्या माहिती आणि रिपोर्ट्सच्या आधारे आपण हेच समजून घेऊ की जुलै 2025 मध्ये महाराष्ट्राच्या आयटी क्षेत्राचं नेमकं चित्र काय आहे. आपण सरकारच्या नव्या धोरणांमागे दडलेला विचार, गुंतवणुकीचा खरा अर्थ, पायाभूत सुविधांची तयारी आणि सगळ्यात महत्वाचं मनुष्यबळ, हो, या सगळ्यासाठी लागणारी हुशार तरुणाई कशी तयार होतीये यावर सविस्तर बोलू. चला तर सुरुवात करूया. सुरुवात धोरणांपासूनच करूया. असं दिसतंय की महाराष्ट्र सरकार भविष्यकाळाचा विचार करून काही मोठी पावलं उचलत आहे. हो. पहिलं आणि सर्वात मोठं पाऊल म्हणजे राज्याचं पहिलं वहिलं आर्टिफिशियल इंटेलिजन्स अर्थात AI धोरण. हो, आणि हे फक्त एक कागदी धोरण नाहीये. यासाठी 16 तज्ज्ञांची एक समिती नेमली आहे. 16 तज्ज्ञांची? हो, जी AI पॉलिसी 2025चा मसुदा बनवेल. आणि विशेष म्हणजे असं धोरण आणणारं महाराष्ट्र देशातलं पहिलं राज्य ठरू शकतं. पहिलं राज्य? यासोबतच सायबर सुरक्षेसाठी एक स्वतंत्र टास्क फोर्स सुद्धा तयार केला जातोय. हे काय दाखवतं की सरकार फक्त संधीकडे नाही तर धोक्यांकडेही लक्ष देत आहे. पण हे सगळं अचानक तर घडत नसेल, नाही का? यामागे काहीतरी मोठी योजना असणार. नक्कीच. ही तयारी राष्ट्रीय स्तरावर जे इंडिया AI मिशन आहे त्याला जोडून केली जात आहे. अच्छा, म्हणजे राज्य आणि केंद्र एकाच दिशेने विचार करत आहेत. अगदी. पण ह्याचा पाया 2023च्या नवीन IT आणि ITS धोरणातच घातला गेला होता. त्या धोरणाचा एक महत्त्वाचा उद्देश होता की IT क्षेत्राची वाढ फक्त मुंबई पुण्यापुरती मर्यादित नको, ती राज्याच्या इतर भागांमध्येही पोहोचली पाहिजे. बरोबर. आणि याच धोरणात ग्लोबल कॅपॅबिलिटी सेंटर किंवा GCC वर खूप भर दिला जातोय असं दिसतंय. हे GCC म्हणजे नेमकं काय? म्हणजे हे पूर्वीच्या BPO किंवा कॉल सेंटरपेक्षा वेगळं कसं आहे? खूप महत्त्वाचा फरक आहे. बघा, पूर्वी म्हणजे BPOच्या काळात आंतरराष्ट्रीय कंपन्या भारतात कमी महत्त्वाचं असं रिपिटेटिव्ह काम पाठवायच्या. हो. पण GCC म्हणजे त्या कंपनीचा एक अविभाज्य भाग जो थेट त्यांच्या ग्लोबल स्ट्रॅटेजीवर काम करतो. अच्छा. इथे त्या कंपनीसाठी नवीन टेक्नॉलॉजी तयार होते, मोठे आर्थिक निर्णय घेतले जातात, डेटाचं विश्लेषण होतं. म्हणजे निर्णय घेणारे लोक आता इथे बसतील. अगदी. सोप्या भाषेत सांगायचं तर निर्णय घेणारे आणि इनोव्हेशन करणारे लोक आता महाराष्ट्रात बसून काम करतील. यामुळे भारताची आउटसोर्सिंग डेस्टिनेशन ही ओळख बदलतीये. आणि ग्लोबल टॅलेंट हब अशी नवी ओळख तयार होतीये. बरोबर. आणि या GCC धोरणामुळे राज्यात 4 लाख नवीन उच्च कौशल्याच्या नोकऱ्या निर्माण करण्याचं लक्ष्य आहे. धोरणं तर उत्तम आहेत, पण खरी परीक्षा तेव्हा होते जेव्हा प्रत्यक्षात गुंतवणूक येते. बरोबर. आणि ते खूप मोठी बातमी आहे. ब्रुकफिल्डची $1 अब्ज गुंतवणूक. हो, ही खूप मोठी गोष्ट आहे. पण माझा प्रश्न हा आहे की ब्रुकफिल्डसारखी जागतिक कंपनी मुंबईच्या पवईसारख्या महागड्या ठिकाणी एवढी मोठी गुंतवणूक का करत आहे, विशेषतः जेव्हा जागतिक मंदीचं सावट आहे? हे फक्त सरकारच्या धोरणांमुळे आहे की मुंबईच्या टॅलेंट पूलमध्ये असं काहीतरी खास आहे जे त्यांना दुसरीकडे मिळत नाहीये? तुम्ही अगदी योग्य मुद्दा पकडला आहे. याचं उत्तर GCCच्या स्वरूपातच दडलं आहे. कसं काय? बघा, जेव्हा जागतिक मंदी येते तेव्हा कंपन्या साधारणपणे खर्च कमी करतात. हो. पण GCCमध्ये होणारं काम हे खर्च नसतो, ती गुंतवणूक असते. ते त्यांचं ब्रेन सेंटर असतं. अच्छा, ते तुम्ही बंद करू शकत नाही. बरोबर. त्यामुळे अशा केंद्रांवर मंदीचा थेट परिणाम कमी होतो. आणि पवईची निवड करण्यामागेही कारणं आहेत. तिथे आधीपासूनच एक उत्तम इकोसिस्टीम आहे. जसं की IIT बॉम्बेजवळ आहे, अनेक फायनान्स आणि टेक कंपन्यांची ऑफिसेस आहेत, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे उच्च शिक्षित आणि अनुभवी मनुष्यबळ उपलब्ध आहे. ब्रुकफिल्ड इथे एक तयार परिसंस्था विकत घेत आहे.
म्हणजे ही गुंतवणूक म्हणजे महाराष्ट्राच्या टॅलेंटवर लावलेली एक मोठी पैज आहे. पण ही झाली मोठ्या कंपन्यांची गोष्ट. स्टार्टअप्सच्या जगात काय हालचाल आहे? कारण स्टार्टअप्स हे कोणत्याही अर्थव्यवस्थेसाठी अर्ली इंडिकेटर मानले जातात. आणि तो इंडिकेटर सध्या तरी खूप सकारात्मक दिसतोय. ट्रॅक्शनच्या अहवालानुसार 2025च्या पहिल्या 6 महिन्यांतच महाराष्ट्रातील टेक कंपन्यांनी $1.4 अब्ज निधी उभारलाय. $1.5 अब्ज जवळजवळ. हो, आणि ह्यातला जवळपास 64% वाटा एकट्या मुंबईचा आहे. म्हणजे जवळपास $90 कोटी फक्त मुंबईतल्या स्टार्टअप्सनी मिळवले आहेत. हे आकडे तर खूपच प्रभावी आहेत, पण पुन्हा तोच प्रश्न येतो. जागतिक स्तरावर फंडिंग विंटरची चर्चा आहे, म्हणजे गुंतवणूकदार हात आखडता घेतायत. मग महाराष्ट्रात हा पैशांचा पाऊस कसा पडतोय? इथे 2 गोष्टी समजून घ्याव्या लागतील. एक, जरी एकूण फंडिंग कमी झालं असलं तरी गुंतवणूकदार आता चांगल्या आणि टिकाऊ धरू शकणाऱ्या स्टार्टअप्समध्येच पैसे लावत आहेत. क्वालिटीवर फोकस आहे. बरोबर. आणि महाराष्ट्रात, विशेषतः मुंबईत, फिनटेक, AI आणि एंटरप्राइज टेक सारख्या क्षेत्रांमध्ये असे मजबूत स्टार्टअप्स मोठ्या संख्येने आहेत. आणि दुसरी गोष्ट दुसरा म्हणजे याच काळात राज्यात एक नवीन युनिकॉर्न तयार झाला. म्हणजे $1 अब्ज पेक्षा जास्त मूल्यांकन असलेली कंपनी. हो, आणि 2 कंपन्यांचे IPO सुद्धा बाजारात आले. हे गुंतवणूकदारांना एक विश्वास देतं की इथे फक्त सुरुवातच नाही तर यशस्वी एक्झिट मिळवण्याची संधीही आहे. ठीक आहे, म्हणजे राज्यात GCC आणि स्टार्टअप्समुळे एक सकारात्मक वातावरण आहे. पण मग आपण सुरुवातीला ज्या जागतिक मंदीचा उल्लेख केला त्याचा परिणाम कोणावर होतोय? ती आव्हानं काल्पनिक आहेत का? अजिबात नाही. ती आव्हानं अगदी खरी आहेत. आणि त्याचा थेट फटका आपल्या मोठ्या पारंपरिक IT सर्व्हिसेस कंपन्यांना बसतोय. अच्छा. अनेक रिपोर्ट्सनुसार या कंपन्यांना सप्टेंबर 2025च्या तिमाहीत जवळपास 0 किंवा अगदी कमी सिंगल डिजिट वाढ अपेक्षित आहे. 0 वाढ? हो, कारण त्यांचे ग्राहक, जे प्रामुख्याने अमेरिका आणि युरोपमध्ये आहेत, ते आपला खर्च कमी करत आहेत, नवीन प्रोजेक्ट्स पुढे ढकलत आहेत. म्हणजे एकाच राज्यात एकाच वेळी IT क्षेत्रात 2 वेगवेगळ्या कथा घडत आहेत. अगदी. एकीकडे GCC आणि स्टार्टअप्सची वाढ आणि दुसरीकडे मोठ्या IT कंपन्यांसमोरची आव्हानं. अगदी तसंच. आणि यात भर म्हणून अमेरिकेतील H-1B व्हिसा शुल्कातील वाढ आणि तिथल्या धोरणांमधील अनिश्चितता याचाही दबाव आहे. त्यामुळे या मोठ्या कंपन्यांना आता आपल्या खर्चावर आणि नफ्यावर लक्ष केंद्रित करावं लागतंय. हाच तो पॅराडॉक्स आहे ज्याबद्दल आपण बोलत होतो. हे विरोधाभासी चित्र पुन्हा एकदा समोर येतंय. एकीकडे जागतिक कंपन्या खर्च कमी करतायत, पण दुसरीकडे महाराष्ट्र सरकार मेट्रो आणि डेटा सेंटर्सवर प्रचंड खर्च करतंय. याचा अर्थ सरकार सध्याच्या मंदीकडे एक तात्पुरती अडचण म्हणून बघत आहे आणि दीर्घकालीन वाढीसाठी तयारी करत आहे. बरोबर. ही एक प्रकारची मोठी पैजच आहे. आणि ही तयारी 2 स्तरांवर होताना दिसतीये. 2 स्तर? एक, भौतिक पायाभूत सुविधा आणि दुसरं, डिजिटल पायाभूत सुविधा. पुण्याच्या हिंजवडी IT पार्कबद्दल बोलूया. तिथल्या मेट्रोची बातमी तर तिथल्या कर्मचाऱ्यांसाठी दिवाळीसारखी असेल. खरंय. मी स्वतः त्या वाहतूक कोंडीत अडकले. पण गंमत म्हणजे ही मेट्रो फक्त कर्मचाऱ्यांचा वेळ वाचवणार नाही, बरोबर? नाही. तर कंपन्यांना नवीन टॅलेंट आकर्षित करायलाही मदत करेल. आता कोणी म्हणणार नाही की हिंजवडीला जायला खूप त्रास होतो. हो, आणि तिथे एक स्वतंत्र प्राधिकरण स्थापन करण्याच्या निर्णयामुळे तिथल्या समस्या जसे की रस्ते, पाणी, कचरा व्यवस्थापन त्या अधिक वेगाने सुटतील. बरोबर. कंपन्यांना एकाच ठिकाणी सर्व परवानग्या मिळतील. त्याचबरोबर मुंबईतही कोस्टल रोड आणि नवीन मेट्रो लाईन्समुळे कनेक्टिव्हिटी सुधारत आहे. या सगळ्याचा उद्देश एकच आहे. आयुष्य सोपं करणं. हो, व्यवसायासाठी आणि तिथे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी. अर्थात आजच्या काळात IT कंपन्यांसाठी फक्त रस्ते आणि मेट्रो हेच हायवे नाहीत. नाही. त्यांचा खरा व्यवसाय तर डिजिटल हायवेवर चालतो. त्या आघाडीवर म्हणजे डेटा सेंटर्स आणि कनेक्टिव्हिटीच्या बाबतीत महाराष्ट्र कुठे उभा आहे? या बाबतीत महाराष्ट्र देशात आघाडीवर आहे. एक आश्चर्यकारक आकडा सांगतो. सांगा. मुंबईनं एकट्यानं डेटा सेंटर क्षमतेमध्ये 4 गिगावॅटचा टप्पा ओलांडला आहे. 4 गिगावॅट? हो. आजच्या डिजिटल जगात जिथे AI, क्लाउड कॉम्प्युटिंग आणि OTT प्लॅटफॉर्मचा वापर प्रचंड वाढला आहे, तिथे डेटा साठवण्यासाठी आणि प्रोसेस करण्यासाठी डेटा सेंटर्स अत्यंत आवश्यक आहेत. ही एक प्रकारे 21st सेंचुरीच्या डिजिटल बंदर आहेत. अगदी बरोबर. आणि मुंबई हे त्याचं सर्वात मोठं केंद्र बनलं आहे. ठीक आहे, म्हणजे रस्ते तयार आहेत, डिजिटल हायवे तयार आहेत, पण या हायवेवर धावणाऱ्या गाड्या म्हणजे कुशल मनुष्यबळ ते कुठून येणार?
एवढी मोठी गुंतवणूक आणि उद्योग वाढणार असेल तर त्यासाठी तयार असलेले लाखो तरुण तरुणी लागतील. आणि इथे सरकार आणि उद्योग एकत्र येऊन काम करताना दिसत आहेत. अच्छा. याचे एक उत्तम उदाहरण म्हणजे नॅस्कॉम आणि नांदेडच्या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाने केलेला करार. नांदेड. हो, नांदेड. या अंतर्गत 400 कॉलेजांमधील तब्बल 1.5 लाख विद्यार्थ्यांना भविष्यासाठी आवश्यक असलेले डिजिटल स्किल शिकवले जाणार आहेत. 1.5 लाख हा आकडा खूप मोठा आहे. आणि महत्वाचं म्हणजे हे नांदेडमध्ये घडतंय, मराठवाड्यात. बरोबर. म्हणजे कौशल्याची गंगा फक्त मुंबई पुण्यापुरती मर्यादित राहत नाहीये. हाच सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे. या उपक्रमामुळे ग्रामीण आणि निमशहरी भागातील विद्यार्थ्यांना थेट संधी मिळत आहे. त्यांना आता अत्याधुनिक कौशल्य शिकण्यासाठी मोठ्या शहरांमध्ये येण्याची गरज नाही. उद्योगच त्यांच्यापर्यंत पोहोचत आहे. हो. 1 मिनिट थांबा. आपण एकाच वेळी नांदेडच्या विद्यापीठात मुलांना डिजिटल स्किल्स शिकवण्याबद्दल बोलतोय आणि दुसरीकडे ITI मध्ये इंडस्ट्री 4.0 बद्दल. या दोन्ही गोष्टींचा एकमेकाशी काही संबंध आहे का? म्हणजे सॉफ्टवेअर आणि हार्डवेअर स्किल्स या दोन्हीची तयारी आपण एकाच वेळी करतोय का? तुम्ही अगदी अचूक संबंध जोडला आहे. इंडस्ट्री 4.0 हा शब्द ऐकायला खूप मोठा वाटतो, पण त्याचा अर्थ सोपा आहे. सांगा. विचार करा, पूर्वी गाडी बनवणाऱ्या कंपनीत हाताने वेल्डिंग करणारे कुशल कामगार लागायचे. हो. आता त्याच कंपनीला असे कामगार हवेत जे रोबोट्सना ऑपरेट आणि मेंटेन करू शकतील. इंडस्ट्री 4.0 म्हणजे हेच. पारंपरिक कौशल्यांना तंत्रज्ञानाची जोड देणं. बरोबर. राज्यातील ITI मध्ये खासगी कंपन्यांच्या मदतीने म्हणजे PPP मॉडेलवर हेच केलं जातंय. तिथे विद्यार्थ्यांना AI, इंटरनेट ऑफ थिंग्स आणि रोबोटिक्सचं प्रशिक्षण दिलं जाते. अच्छा. तर एका बाजूला विद्यापीठांमध्ये सॉफ्टवेअर डेव्हलपर्स तयार होतात आणि दुसऱ्या बाजूला ITI मध्ये स्मार्ट फॅक्टरीज चालवणारे टेक्निशियन्स तयार होत आहेत. ही एक संपूर्ण इकोसिस्टम बनत आहे. तर आजच्या चर्चेतून एक गोष्ट स्पष्ट होतीये. महाराष्ट्राच्या IT क्षेत्राचं चित्र खूपच गुंतागुंतीचं आणि तरीही आशादायक आहे. हां. एकीकडे जागतिक मंदीमुळे मोठ्या IT कंपन्यांवर दबाव आहे. पण दुसरीकडे GCC आणि स्टार्टअप्सच्या रूपाने एक नवीन शक्तिशाली इंजिन तयार झाला आहे, जे राज्याच्या अर्थव्यवस्थेला वेगाने पुढे नेत आहे. हो. आणि ब्रुकफिल्डसारखी $1 अब्ज गुंतवणूक हा त्या इंजिनला मिळालेला हायऑक्टीन बूस्ट आहे. आणि ह्या सगळ्याला आधार देण्यासाठी सरकार पायाभूत सुविधा आणि कौशल्य विकासावर मोठी बाजी लावत आहे. बरोबर. मग ते हिंजवडीचं मेट्रो असो किंवा नांदेडमधलं डिजिटल स्किलिंग सेंटर, हे एक संतुलित चित्र दिसतंय जिथे आव्हानांची जाणीव आहे आणि त्यावर मात करण्याची तयारीही सुरू आहे. बरोबर. पण जाता जाता एक विचार करायला लावणारा मुद्दा आहे. अच्छा. जो या संपूर्ण सकारात्मक चित्रावर एक प्रश्नचिन्ह निर्माण करू शकतो. तो कोणता? महाराष्ट्र सरकार आणि भारत सरकार AI धोरण आणि प्रशिक्षणावर खूप जोर देत आहेत. हे उत्तम आहे. हो, नक्कीच. पण एका सर्वेक्षणात जवळपास 47% भारतीय गुंतवणूकदारांनी एक भीती व्यक्त केली आहे. त्यांना वाटतं की अमेरिका GPU म्हणजे GPU म्हणजे ग्राफिक्स कार्ड्स जे गेमिंगसाठी वापरले जातात तेच का? हो, पण आजच्या काळात ते फक्त गेमिंग पुरते मर्यादित नाहीयेत. अच्छा. ChatGPT सारखे मोठे AI मॉडेल्स तयार करण्यासाठी आणि त्यांना प्रशिक्षित करण्यासाठी हजारो GPU लागतात. ते AIचं डोकं आणि इंधन दोन्ही आहेत. अरे बापरे. आणि जर अमेरिकेने याच्या निर्यातीवर निर्बंध आणले तर भारताला स्वतःचे अत्याधुनिक AI मॉडेल्स बनवण्यात प्रचंड अडथळा येऊ शकतो. हा तर खूप गंभीर मुद्दा आहे. म्हणजे आपण सॉफ्टवेअर आणि स्किल्समध्ये कितीही पुढे गेलो, पण जर ते चालवण्यासाठी लागणारा हार्डवेअरच नसेल तर काय उपयोग? बरोबर. अगदी बरोबर. तर प्रश्न असा आहे की महाराष्ट्राची ही धोरणात्मक महत्वाकांक्षा जागतिक हार्डवेअरच्या या संभाव्य अडथळ्यावर कशी मात करेल? आपण फक्त सॉफ्टवेअरचे वापरकर्तेच राहणार की हार्डवेअरच्या बाबतीतही आत्मनिर्भर होण्यासाठी काहीतरी विचार करणार? या एका प्रश्नावर महाराष्ट्राच्या IT क्षेत्राचं पुढचं भविष्य अवलंबून असू शकतं. यावर विचार करायला हवा.